Okay, then done with your present marking. We have learned this solution to the confusion of the days. Okay, and today we'll be starting with international dateline, right? Yes, am I right? This is to be started, na? Okay. सी म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषा. अवर 24 days starts at 12 midnight. आपला जो 24 तासांचा दिवस असतो तो रोज मध्यरात्री 12 वाजता चालू होतो. बरोबर. बिकॉज ऑफ द अर्थ्स रोटेशन मिडनाईट ऑकर्स ॲट डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट प्लेसेस. आणि जस आपली पृथ्वी रोटेट करते, पृथ्वीचं परिवलन होतं, ती फिरत असते, म्हणून प्रत्येक ठिकाणी रात्रीचे 12 हे वेगवेगळ्या वेळेत वाजतात. म्हणजे मध्यरात्र ही वेगवेगळ्या वेळी होते. ओके. As the earth is spherical in shape, every place has a place to its east. बघा, पृथ्वी गोल आहे, राईट. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला, पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणतं ना कोणतं तरी ठिकाण असतंच. Our earth is spherical, hence on our earth on east side there is in a place is must. Okay, place, there has to be place on the east side. पूर्वेला कोणतं ना कोणतं ठिकाण असतं. Then at what location to the east does the day start on the earth? मग पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सुरुवात अगोदर कोठे होते? माहिती आहे का तुम्हाला? कोणत्या देशात सूर्य लवकर उगवतो? उगवत्या सूर्याचा देश कोणाला म्हणतात? लिहा चॅट बॉक्स मध्ये. जपान. येस. ना. To get an answer to many questions like this, representatives of many nations got together under the leadership of American Professor Davidson in the year 1884 and decided on the international dateline. मग यासारखे बहुतेक प्रश्न पडले होते जिओग्राफीचा अभ्यास करणाऱ्या, पृथ्वीचा अभ्यास करणाऱ्या लोकांना. मग या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी 1884 मध्ये 1884 मध्ये अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली वॉशिंग्टन येथे जगातील बहुतांश जी राष्ट्रे होती तिथले प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी इंटरनॅशनल डेटलाईन फिक्स केली. ओके. The line was drawn opposite to the Greenwich prime meridian, that is with reference to the 180 degree meridian. मग ही रेषा त्यांनी कुठे ड्रॉ केली? ग्रीनविचच्या अगदी अपोजिट साइडला, विरुद्ध बाजूला, जे 180 डिग्री मेरिडियन आहे, 180 डिग्री 180 अंशाचं रेखावृत्त आहे, त्याच्यावर काढली, त्याच्या रेफरन्सने काढली. इट इज अन इंटरनॅशनल कन्व्हेन्शन टू चेंज द डे अँड टाइम वाईल क्रॉसिंग दिस लाईन. मग ही रेषा ओलांडताना डेट आणि डे म्हणजे दिनांक आणि वार याच्यात बदल करावा असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. ओके. आणि हे आपण मागच्या त्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं. जपान टू अमेरिका प्रवास करताना आणि अमेरिके टू जपान प्रवास करताना काय काय करावं लागतं, कशा प्रकारे वार बदलतात. येस, लास्ट लेक्चरला वी हॅव लर्न दॅट, राईट. का असं झालं, वार का बदलले? आपण त्या दोन मुलांचं एक्झाम्पल पण घेतलं होतं. त्यांच्यामध्ये एकाने बुधवार, त्या मुलीचा बुधवार आला तर त्या मुलीचा शुक्रवार आला. असं का झालं? कारण त्यांनी ही इंटरनॅशनल जी लाईन होती, आयडियल होती, ती त्यांनी ओलांडली होती आणि ती ओलांडल्यावर प्रत्येक वेळी दिवस आणि दिनांक बदलत असतं हे त्यांनी कन्सिडर नव्हतं केलं, राईट. येस, डू यू रिमेंबर इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव लर्न दिस? ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही ही रेषा ओलांडाल तेव्हा डेट आणि डे बदलायचंच आहे, असा आंतरराष्ट्रीय संकेतच आहे, एक मेसेजच आहे हा. ओके. An attempt has been made to make the ideal pass through this Pacific Ocean completely.
मग ही जी आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे, आयडियल आहे, ती पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. Had it passed through land or some island, the people there would have had to follow different dates and timings because dates would have been different on their eastern and western parts. बघा, मग ही जर पॅसिफिक महासागरातून गेली नसती ही आंतरराष्ट्रीय वाररेषा, आयडियल जर पॅसिफिक समुद्रातून गेली नसती आणि एखाद्या बेटावरून गेली असती किंवा एखाद्या पृथ्वीवरच्या प्रदेशावरून गेली असती, तर तिथल्या लोकांना प्रत्येक वेळी वार आणि तारीख म्हणजे डे आणि डेट बदलावं लागलं असतं. मग पूर्वे बाजूला एक दिवस असता, एक कुठला तरी वेगळाच वार असता ईस्टला, तर वेस्टला अजून वेगळाच वार आणि वेगळीच डेट असती. ओके, hence it has been passed through a Pacific Ocean. Also, it would have been difficult to know when one crosses the ideal on land and when the dates change on the calendar. मग जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि कॅलेंडर नुसार दिवस केव्हा बदलला हे सुद्धा समजलं नसतं. ओके, therefore the ideal is not straight line like the 180-degree meridian. म्हणून ही जी आयडियल आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे, ही 180 डिग्रीच्या रेखावृत्तासारखी 180 डिग्रीच्या मेरिडियन सारखी सरळ नाही. At places it turns east while at other places it turns west. काही ठिकाणी ती पूर्वेला वळते आणि काही ठिकाणी ती वेस्टला म्हणजे पश्चिमेला वळते. See figure 7.2. The ideal has been changed as and when required. Figure 7.2 बघा, आंतरराष्ट्रीय रेषा ही बघा, ही पिंक कलरची काळ आणि वेळानुसार म्हणजे स्वतःच्या सोयीनुसार बदलवली गेलेली आहे. The last day was made in 2011. हा जो बदल आहे तो 2011 मध्ये केला गेला होता. Nevertheless, maximum part of the ideal coincides with the 180 degree meridian. आणि जास्तीत जास्त भाग हा या रेषेचा 180 डिग्री या मेरिडियन वरून 180 रेखावृत्तावरूनच गेलेला आहे. ओके, हिअर वी हॅव डन अबाउट दिस आयडियल आंतरराष्ट्रीय वाररेषा. समजलंय? येस, दे कॅन आस्क यू द क्वेश्चन की एकदम स्ट्रेट लाईन मध्ये का नाहीये ती, 180 डिग्री मेरिडियन सारखी स्ट्रेट लाईन मध्ये का नाहीये. सो यू शुड टेल की काय काय प्रॉब्लेम झाला असता. ओके, देन नेक्स्ट, द इम्पॉर्टन्स ऑफ आयडियल. या आयडियलचं इम्पॉर्टन्स काय आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषेचं महत्व काय आहे. द आयडियल ब्रिंग्स coordination between international airlines, transportation services, economic and trade activities. बघा, ही जी आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे, जी आयडियल आहे, ती कशासाठी उपयोगी पडते. द इंटरनॅशनल एअरलाइन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवा, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस दळणवळणाच्या सेवा, इकॉनॉमिक अँड ट्रेड ऍक्टिव्हिटीज आर्थिक आणि व्यापारी व्यवहार, या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन आणण्यासाठी, सुसूत्रता राखण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे आयडियल उपयोगी पडते. The ideal has been carved out of necessity of coordinating time and date. मग ही जी आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे ही वेळ आणि वार यांच्या समायोजनेतून येस यांच्या समायोजनेतून म्हणजे यांच्या कोऑर्डिनेशन मधून तयार केलेली आहे, निर्माण झालेली आहे. देन it is also important in today's modern era that and rapidly happening global developments. मग हे आजचं जे आधुनिक जग आहे आणि आपल्या जगात वेगवेगळ्या घडामोडी वेगाने घडत असतात, यासाठी ही आयडियल आंतरराष्ट्रीय वाररेषा खूप महत्वाची ठरते. We can keep a track of all the calculations of day and time accurately with the help of what happened, it's not been printed over here. Okay, wait, I think some network issue.
Okay. We can keep track of all the calculations of day and time accurately with the help of ideal in case of global transportation, especially with respect to airways. It is only because of the ideal that the schedules of the traffic worldwide are organized properly. बघा जे काही जागतिक ट्रान्सपोर्टेशन आहे, विशेषतः जे हवाई मार्गाशी एअरलाईन्सशी रिलेटेड आहे, ते सगळं त्या संदर्भात जो काही कारभार असेल, जे काही गणित असेल, ते ह्या आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे कॅल्क्युलेट करता येतं. आणि याच्यामुळे जे ट्रॅफिक आहे ते वर्ल्ड वाईड ऑर्गनाईज करण्यासाठी मदत होते. म्हणजे या वाररेषेमुळे वाहतुकीचं वेळापत्रक संपूर्ण जगात योग्य पद्धतीने सांभाळले जाते. नाव examine a ticket of UA876 that is Boeing 787-9 Dreamliner closely and find the answer to the following question. Where it is? ओके, इथे आपल्याला एक तिकीट दिलेलं आहे. ओके, पहा कुठून आहे हे तिकीट? टोकियो जपान पासून सॅन फ्रान्सिस्को US येथे. टाइम आहे 9:15. डेट आहे 1 एप्रिल फ्रायडेला निघणार टोकियोवरून आणि थर्सडे मार्च 31 ला सॉरी येस थर्सडे मार्च 31. वॉर्निंग काय आहे इथे? प्लीज नोट दिस फ्लाइट इन्व्हॉल्व्स अ डेट चेंज. ओके, आणि तिचं नाव दिलेलं आहे. ओके, चला बघूया आपण क्वेश्चन्स काय आहेत. फ्रॉम विच कंट्री विल द प्लेन टेक ऑफ अँड वेअर विल इट गो? विमान कोणत्या देशातून कोणत्या देशात जाणार आहे? बघा तिकीट तुमच्या बुकवर असेल तर लिहा. लिहा कुठून जाणार आहे? जपान, म्हणजे टोकियो वरून सॅन फ्रान्सिस्को US ला जाणार आहे. राईट. चला, सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ द फ्लाइट? किती वेळ लागणार आहे जायला त्या फ्लाइटला? विमान प्रवासासाठी किती वेळ लागणार आहे? 9:15. ओके. What is the day, date and time given at the starting point and destination of flight? प्रवासाच्या आरंभाला आणि जिथे पोहोचणार आहे तिथे कोणता वार, दिनांक आणि वेळ दिलेली आहे? स्टार्टिंग पॉइंट टोकियो आहे. पहिल्यांदा टोकियोचं लिहा. फ्रायडे 1 एप्रिल 12:30 AM. बरोबर. येस, स्टार्टिंग पॉइंट टाइम पण लिहायचा आहे कादंबरी. 12:30 AM. आणि दॅट जिथे बोर्ड होणार फ्लाइट अराइव्ह होणार तिथे काय असेल? Thursday, March 31, 5:54 PM. Very good. Now, what special notice given on the air ticket? एअर तिकीट वर कुठली नोटीस दिलेली आहे? Flight involves a date change. Flight involves a date change. ही नोटीस दिलेली आहे. Yes. Next. What could be the reason behind giving such a note? काय वाटतं तुम्हाला, असं कारण का दिलं, अशी सूचना का दिली असेल? व्हेरी गुड. आपल्याला समजावं की आता आयडियल क्रॉस होणार आहे म्हणून. ओके. नेक्स्ट. During this flight, will the plane cross the ideal? If yes, then from which direction to which direction?
पास होणार ना आयडियल, हे तर दिलेलंच आहे आपल्याला, त्या नोटवरनं कळतंय. मग कोणत्या डायरेक्शन वरून? उलट आहे बघा. डेट काय होतीये? मागची डेट परत येते कादंबरी. डायरेक्शन काय असणार मग? एक एप्रिलला निघालाय, पण जेव्हा पोहोचल्यावर डेट आहे 31 मार्च. सांगा व्हॉट विल बी द डायरेक्शन दे? आपण श्यामरावांचं एक्झाम्पल घेतलं होतं. येस, व्हॉट कुड बी द डायरेक्शन देन? West to east should be the direction. Yes. Now, next question is, what did you understand by reading the ticket? तिकीट वाचून तुम्हाला काय कळालं? काय कळालं आपल्याला? We understood that whenever we are going from west to east, आपण जेव्हा पश्चिमेकडून पूर्वेला जातोय, a day is reduced, एक दिवस कमी होतोय. Okay? Got? Yes. Okay. Okay, here we have done with our lesson. Yes, we have done. So, shall I take the question answers now? Yes. See, two boxes in different hemispheres are given in the following diagram. The ideal passes through both the boxes. In one box, the meridian, day and date is given. Find the day and date for the other box. बघा, इथे जे बॉक्स दिले आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या हेमिस्फिअर मधले म्हणजे वेगवेगळ्या गोलार्धातील ते बॉक्स आहेत. दोन्ही बॉक्सच्या मधून आपली आंतरराष्ट्रीय वाररेषा जाते. एका बॉक्स मध्ये मेरिडियन म्हणजे रेखावृत्त, डेट आणि डे दिलेला आहे, वार आणि दिनांक दिलेला आहे. दुसऱ्यातला आपल्याला शोधायचा आहे. सांगा. 150 डिग्री वेस्ट मेरिडियन मंडे 15 ऑगस्ट. 150 डिग्री पश्चिम रेखावृत्त सोमवार 50 ऑगस्ट. येस. येस, टेल मी. नेक्स्ट बॉक्स मध्ये काय येणार? त्याच्या समोरच्या बॉक्स मध्ये 150 डिग्री ईस्ट मेरिडियन. 14 की 16? 150 डिग्री आहे. 150 डिग्री ईस्ट. इट शुड बी 16th ऑगस्ट. एक दिवस पुढे जाणार. ट्यूजडे 16th ऑगस्ट. ओके. देन बी इज 80 डिग्री वेस्ट मेरिडियन. ओके. आणि इथे आहे 170 डिग्री ईस्ट मेरिडियन. 170 डिग्री ईस्ट म्हणजे पूर्वेकडून आपण प्रवास केलेला आहे. ओके. पूर्व रेखावृत्तावरून रविवार 25 डिसेंबर रोजी. मग इकडे कधी पोहोचणार आपण? येस. 170 डिग्री ईस्ट आणि इकडे 80 डिग्री वेस्ट मेरिडियन पाहायचं आहे आपल्याला. ऑन द सेम डे. ऑन द सेम डे 25th. Next. While crossing the ideal, a person will have to add one day when traveling from east to west, west to east, south to north, north to south. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कुठून कुठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल. पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. कधी आपण एक दिवस जास्त धरतो? ईस्ट टू वेस्ट. ईस्ट टू वेस्ट. वेस्ट टू ईस्ट मध्ये कमी झाला ना.
आपण मगाशी पाहिलं ना, जपानवरून अमेरिकेला जाताना एक दिवस मागे आला. येस. हा. नेक्स्ट, इफ इट इज वेनसडे 10 AM at 15 degree east मेरिडियन, देन व्हॉट विल बी द टाइम ॲट आयडियल. जर 15 अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवारी सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील? येस, बुधवार 9 रात्रीचे 9, वेनसडे 9 PM, राईट. नेक्स्ट, ऑप्शनचा नंबर नका लिहू, ऑप्शन लिहा प्लीज. अकॉर्डिंग टू दी international convention, at which meridian does the day and date changes occurs? जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? 180 degree. Yes. Ideal brings coordination in which of the following? GPS system, defense department, fourth one. At which direction of the ideal does the new day start immediately? पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो? ऑप्शन नंबर नाव लिहा ऑप्शनचं. वेस्ट. येस. Ideal brings coordination in which of the following? GPS system, defense department, transportation schedule determining the hemisphere. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशा कशामध्ये सुसूत्रता येते? Please will you write the option? Transportation. Yes. Okay. Next, give geographical reasons. Ideal is providing to be very useful in today's time. आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे का? Just now I have taught you this. Yes, कादंबरी. येस मॅम. आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून जगात आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटीने वाढला आहे. शिवाय दळणवळण, वाहतूक, प्रवास व व्यापार दूरच्या देशातही होत आहे. यामुळे या सर्वात उत्तम समन्वय ठेवण्यासाठी तारीख व वार यात प्रवासामुळे होणाऱ्या बाबतीतील गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने सांभाळले जात आहे. Very good. Yes, anyone else? English medium. What we can bring? Ideal brings coordination between the transportation service, trade activity, international airline, right? And it has been carved for the necessity of coordination between time and date. And in today's modern era, where rapidly happening the global development, ideal is very important. Then we can track calculation of day and time very accurately with help of ideal. Okay, and global transportation is making very easy. ट्रॅफिकचा वर्ल्ड वाईड शेड्यूल पण आयडियलने मॅनेज करता येतं. ओके, दॅट्स वाय आयडियल इज very important in today's times. Understood? English medium, have you understood? Yes or no? आत्ता शिकवलेला आहे. Till you are not answering. The day starts in Pacific Ocean on the Earth. पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. सांगा, हे पण मी आत्ताच सांगितलं. येस कादंबरी. येस मॅम.
भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झाली तर त्या ठिकाणच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता. हे टाळण्यासाठी विशाल पॅसिफिक महासागरातून जाणाऱ्या व 180 रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वारशेवर पृथ्वीवरील दिवस सुरू होतो व संपतो. थोडक्यात पृथ्वीवरील नवीन दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. येस, गुड. सी, याचा आन्सर काय लिहू शकता तुम्ही? जर पॅसिफिक महासागरातून ही जी आयडियल आहे ती गेली असती, सी, गेली नसती, सॉरी, if it had passed through land or some island, the people there would have to follow different dates and timings, because dates would have been different on their eastern and western part, and it would also be difficult to know when one crosses the ideal on land and when the date change on the calendar. Okay, understood? Therefore, it is been passing through the Pacific Ocean. Next. Answer in brief. What considerations have been made while deciding ideal? आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत? This one is very simple. Yes, कादंबरी. येस मॅम. आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील नवीन वार व तारीख सुरू होते. या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस या रेषेच्या पूर्वेकडे असतो. 180 रेखावृत्ताची रेषा काही देशात जमिनीवरूनही जाते. त्यामुळे हीच रेषा जर आंतरराष्ट्रीय वाररेषा धरली तर एकाच देशात दोन वेगळे वार व तारखा झाल्या असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 रेखावृत्ताला अनुसरून आखताना ती रेषा पूर्णतः समुद्रावरून जावी ही प्रमुख बाब विचारात घेतली आहे. त्याचप्रमाणे एकाच देशाच्या बेटांचा समूह हा सुद्धा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या एका बाजूस असावा ही बाबही विचारात घेतली आहे. त्यामुळेच 180 रेखावृत्ताला अनुसरून आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना ती रेषा काही प्रसंगी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे वळवण्यात आली आहे. Okay, the important things like direction of travel that Kadambari has explained and the current day and date. Okay, next is while crossing the ideal, what changes will you make? आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल? येस, कादंबरी. येस मॅम. पूर्वेकडे प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर आहे त्या वार व तारखेच्या मागचा वार व तारीख ग्राह्य धरू. पश्चिमेकडे प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर आहे त्या वार व तारखेचा पुढचा वार व तारीख ग्राह्य धरू. Yes. Then why is the ideal not straight line like the 180 degree meridian? आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही? येस, कादंबरी अगेन. येस मॅम. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही 180 रेखावृत्ताप्रमाणे सरळ असती तर ती काही भागात जमिनीवरूनही गेली असती आणि त्यामुळे एकाच भूभागात रेषेच्या दोन भागात म्हणजेच रेषेच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे दोन वेगळे वार व तारखा असा गोंधळ उडाला असता. हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे समुद्रावरून नेण्यासाठी ती काही ठिकाणी पूर्वेकडे व पश्चिमेकडे वळवण्यात आली आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 रेखावृत्ताप्रमाणे सरळ रेषा नाही. Yes. English medium, anyone? See, what attempts had made that ideal should pass through the Pacific Ocean only, completely. Okay, because if it had passed through the land or some island, the people there would have to follow different dates and timings, because it will be different on the eastern side and the other day or date will be there on the western part, right? And it would have been difficult to know when one crosses the ideal on land and when the date change on the calendar. Therefore, it's not a straight line like a 180 degree meridian.
ओके, कधी कधी ती ईस्टला टर्न होती, अदरवाइज इट टर्न्स टू वेस्ट ऑल्सो. अंडरस्टूड ना? नेक्स्ट, why is the ideal considered with respect to 180 degree meridian only? आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली असेल? येस कादंबरी. येस मॅम. काही ठराविक ठिकाणांचा अपवाद वगळता 180 रेखावृत्त हे जास्तीत जास्त सागरपृष्ठावरून जाते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषा सुद्धा सागरावरून आखण्यासाठी 180 रेखावृत्ताच्या अनुषंगानेच विचारात घेतली आहे. येस. Using an atlas, tell in which of the following routes of the ideal will be crossed and show them on the map. इथे काय करायचं आहे? आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागली कोणत्या मार्गाने जाताना. इथे तुम्हाला काही मार्ग दिले आहेत, लाईक मुंबई, लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजलस, टोकियो, दिल्ली, कोलकाता, सिंगापूर, मेलबर्न, कोलकाता, हाँगकाँग, टोकियो, सॅन फ्रान्सिस्को, चेन्नई, सिंगापूर, टोकियो, सिडनी, सॅन्टियागो, दिल्ली, देन लंडन, न्यूयॉर्क. हे जे काही मार्ग आहेत, कुठला मार्ग ओलांडताना आपल्याला आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल ते मॅपचा वापर करून शोधायचं आहे. आणि आपल्याला इथे मॅप दिलाय खाली, या मॅप मध्ये दाखवायचं आहे. सो विल यू डू दॅट? येस, विल यू डू दॅट? कॅन यू? येस, ओके. सो just tell me one thing. Shall we start for the economics today? Here we have done with your geography. If it's been overloaded, we can stop over here. Yes? What say? Shall we start or not? Introduction घेऊया? Yes? Okay, चला पहा. The lesson itself has the name introduction, I think. Yes, introduction to economics. Till now, till yet you are not having the economics, na? You are having the civics, right? You are having economics with geography, civics with history, and with geography what you are having? Nothing, na? Okay. Let's see. So what is economics? See, इथे एक बिल बनवलेलं आहे. तुमचं एखाद्या प्रकारचं एखाद्या फॅमिलीचा खर्च बघा. डेली फूड म्हणजे रोजचं जेवण, नाश्ता 6,000 रुपीज. बाईंग 2 सेट्स ऑफ युनिफॉर्म, युनिफॉर्मचे 2 सेट विकत घेणे 2,000 रुपये. स्कूल स्टेशनरी, शाळेचं साहित्य विकत घेणे 500 रुपीज. मेडिकल एक्सपेंडिचर, वैद्यकीय खर्च 450 रुपये. रिक्रिएशन म्हणजे कोणत्याही प्रकारचं मनोरंजन वगैरे त्याच्यासाठी 500 रुपीज. मोबाईल बिल 1,000 रुपये. व्हेजिटेबल अँड फ्रुट्स 1,000 रुपीज. पब्लिक ट्रान्सपोर्ट लाईक बस, रेल्वे, रिक्षा 2,600. इलेक्ट्रिसिटी बिल आहे 1,500. टुरिझमला लागले 4,000 रुपये. बँक इन्स्टॉलमेंट आहे 3,000 रुपये. टोटल महिन्याचा खर्च किती झाला? 22,550 म्हणजे 22,550. ओके. Suppose this is your expenditure this month and your monthly income is rupees 20,000. No, sorry. Yes, 20,000 only. To strike a balance between your income and your expenditure, decide what will be your preferences for expenditure. मग आता हा आपला महिन्याचा खर्च आहे जो आपण टेबलमध्ये पाहिला आणि आपलं मासिक उत्पन्न फक्त 20,000 आहे. तर आपलं उत्पन्न आणि होणारा खर्च याचं कोऑर्डिनेशन आपल्याला बसवायला हवं, ताळमेळ बसवायला हवा. मग यापैकी कोणत्या गोष्टींना आपण प्राधान्य देऊ?
लाईक वी कॅन कॅन्सल दॅट टुरिझम. फक्त एक टुरिझम कॅन्सल केलं तरी आपला बॅलन्स फिट होईल, राईट? येस ऑर नो? येस. बाकीचं तर आपण नाही अवॉइड करू शकत ना. वी कॅन अवॉइड दॅट टुरिझम. टुरिझम अवॉइड केलं तर इट विल बी फाईन, राईट? ओके. सी. After discussion on the above activity, you will realize that management of individual or family finances is mainly related to income and expenditure, that is economic factors. This led to the birth of economics. बघा, मग आपण आता जे कन्व्हर्सेशन केलं, जी चर्चा केली, याच्यातून आपल्या काय लक्षात आलं की व्यक्तिगत आणि कौटुंबिक व्यवस्थापन यामध्ये मुख्यतः उत्पन्न किती आणि खर्च किती आणि त्यांचा जे काही आर्थिक घटक आहे त्यांच्याशी संबंध असतो आणि यामधूनच इकॉनॉमिक्स हॅज टू अ बर्थ. यातूनच अर्थशास्त्राचा म्हणजे इकॉनॉमिक्सचा जन्म झाला. The word economics comes from the Greek word oikonomia, which means family management. मग हा अर्थशास्त्र शब्द म्हणजे इकॉनॉमिक्स हा शब्द ऍक्च्युली ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ होतो फॅमिली मॅनेजमेंट म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन. There is a lot of similarity between family management and economics. कुटुंबातल्या गोष्टींचं व्यवस्थापन करणे आणि अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत, खूप साम्य आहे. We understand from economics how to use time, money, labor and land effectively. अर्थशास्त्रामुळे वेळ, पैसा, श्रम आणि भूमी हे कसे वापरावे हे आपल्याला कळतं. त्यांचा इफेक्टिव्हली वापर कसा करावा, प्रभावीपणे वापर कसा करावा हे आपल्याला कळतं. How to satisfy the infinite needs of the people using various resources is the study matter of economics. बघा, याचं स्टडी मॅटर काय आहे, कशाचा अभ्यास अर्थशास्त्रात करतात, विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जाव्यात याचा अभ्यास याच्यात करतात. According to the Lionel Robbins, economics is a science which studies human behavior as a relationship between ends and scars, means which have alternative uses. इथे इकॉनॉमिक्सची डेफिनेशन आहे, अर्थशास्त्राची व्याख्या आहे, पहा. According to the Lionel Robbins, economics is a science. अर्थशास्त्र एक शास्त्र आहे which studies human behavior. तो मानवी प्रयत्नांचा अभ्यास करतो as a relationship between ends and stars, means which have alternative uses. ओके. इकॉनॉमिक अर्थशास्त्र एक शास्त्र आहे, ते शास्त्र मानवाच्या अमर्याद गरजा, मर्यादित, दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करते. ओके, पहा. डेफिनेशन पाहायची झाली अर्थशास्त्राची तर लिओनेल रॉबिन यांच्या मते अमर्याद गरजा आणि मर्यादित, दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स. अंडरस्टूड? व्हॉट डू यू मीन बाय इकॉनॉमिक्स? अर्थशास्त्राची व्याख्या समजली आहे? येस? ओके. As we manage the finances of the family, similarly, villages or cities, states, countries and world also need to have economic management. जसं आपण कुटुंबाचं आर्थिक व्यवस्थापन करतो तसं गावांचं किंवा शहरांचं, राज्यांचं, देशाचं किंवा जगाचं देखील आर्थिक व्यवस्थापन असतं. Geographically speaking, the enterprises related to the production, distribution and consumption of goods and services in a specific region is called
इकॉनॉमी बघा. On a global level, there are three types of economics. भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला, if we think geographically, एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, देन डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण, अँड देन कन्झम्पशन म्हणजेच वस्तू आणि सेवाचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेला उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी. ओके, गॉट इट? येस. Have you got it? What is economics? What is economy? Yes, everything being understood? Yes, this was all about the introduction. त्यानंतर त्याचे parts आहेत. Okay, that we'll be doing in the next lecture. It's very small lesson, but we will be doing in the next lecture because त्याचे parts आहेत आणि 3 parts आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या part मधील फरक वगैरे समजून घेण्यासाठी you will require time. Okay? So, any doubts till here? Any doubts, anyone? Okay, okay. Okay. So now you can leave the class. Bye bye. Good night.